स्क्रीन थोड़ा शेअर कर देता हूं मैं. ओके. यस सर. गुड इव्हनिंग. मागच्या लेक्चरला आपण बघत होतो ऊर्जा शक्तीचा जागर हा पाठ आपण बघत होतो, ज्याचे लेखक होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर. सायंटिस्ट आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर, ज्यांचा जन्म होता 1943, 1943. इस पूरे पार्ट में मैं थोड़ा रिपीट करता हूँ क्योंकि मागच्या वेळेला थोडासा टेक्निकल इश्यू झालेला, नेट इश्यू होता, त्यामुळे कदाचित तुम्हाला कळालेला नसेल धडा. असं थोडं इमॅजिन करून मी हा पुन्हा घेतोय. लक्षात घ्या, फार महत्वाचा धडा आहे आपल्या 10th स्टँडर्डच्या दृष्टिकोनातून. ऊर्जा शक्तीचा जागर हा पाठ लेखक रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेला आहे. आणि या पाठामध्ये रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या आईमुळे ते कसे मोठे झाले, त्यांनी एज्युकेशन कसं घेतलं, त्यांच्या घरची परिस्थिती कशी होती, शाळेतले जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी त्यांना कशी मदत केली, या सर्वांचं वर्णन आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. मी पुन्हा एकदा प्रस्तावना वाचतोय, तुमच्या समोर आहे. ऊर्जा शक्तीचा जागर हा पाठ लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी लिहिला आहे. या पाठात त्यांनी अपने लहानपणीच्या आठवणी दिलेल्या आहेत. बचपन में जो उनकी यादें थी जुड़ी हुई, वो हमें बताने की कोशिश की है. तसेच जब वो 6 साल के थे उनके पिताजी चल बसे. लहानपणी पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल म्हणजे वाईट परिस्थितीतून जिद्दीने कसे कसे शिक्षण दिले किंवा शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले, याचं वर्णन आपण इथे पाहणार आहोत. चला आपण सुरुवात करतोय आपल्या पाठाला. ओके. हा पाठ आपण बघितलेला आहे. लेखक आपल्याला सांगतोय, मी थोडंसं गो थ्रू करतोय पुन्हा एकदा. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा व शालेय जीवनातील शिक्षकाची आठवण होती. हा पॅराग्राफ आपला व्यवस्थित झालेला, त्यामुळे थोडासा मी पटकन जातोय पुढे. गिरगाव मध्ये युनियन हायस्कूल नावाची जी शाळा होती, या शाळेमध्ये जे माशेलकर आहेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. ज्या शाळेमध्ये ते सांगतात शाळा आणि शिक्षक असा विषय निकाला कि मला माझी शाळा आठवते. विद्यार्थी मित्रांनो, मैंने आपको पहले भी बताया कि स्कूल जो हमें नॉलेज दे सकता है वो कोई भी नहीं दे सकता. क्लासेस या किसी भी ऑनलाइन क्लासेस में या कहीं पे भी हम लोग जाते हैं, वहाँ पे हमारी एकेडमिकल प्रोग्रेस हो जाती है, या हम लोग तबला क्लासेस ज्वाइन करते हैं तो कोई भी कला हम लोग सीख लेते हैं. लेकिन एज ए ह्यूमन बीइंग करके एक जो ओवरऑल डेवलपमेंट जो हमें होती है, सोसाइटी में कैसे रहना है, हमारी जिम्मेदारियां क्या है, ये पूरा लोगों के साथ कैसा, ये पूरे जो संस्कार होते हैं ना, ये केवल स्कूल से ही होते हैं दोस्तों. इसलिए स्कूल की जगह कोई नहीं ले सकता. म्हणून लेखक सांगतो की मला आठवण होते गिरगावातल्या माझ्या युनियन हायस्कूल मधील माझ्या शाळकरी वयात आपुलकीने ने अपनेपन से. गिरगाव दक्षिण मुंबईतील एक ठिकाण है. उनके स्कूल में कुछ टीचर थे जिनके कारण वो बड़े बने. उनमें थे भावे सर, जोशी सर, शिर्के सर. या सारांचे ऋण, इन सबका कर्जा मेरे ऊपर है. या सर्वांचे ऋण माझ्यावर आहे. ये हुआ था. इसके आगे थोड़े हम लोग चले जाते, ये बहुत इजी था. ओके. पण लेखक सांगतो या पॅरेग्राफ मध्ये बघा, पण त्याच वेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती. बघा या पैराग्राफ मध्ये आपण पाहिलेलं, इस पैराग्राफ में हम लोगों ने देखा था कि अपने बड़प्पन का ये जो रघुनाथ माशेलकर जीवन में इतने सक्सेसफुल हुए, इसका सारा श्रेय टीचरों को तो वो देते ही है, लेकिन उसके साथ इसका सारा श्रेय वो अपनी माँ और मामा इन दोनों को देते. सबसे ज्यादा आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, मेरे जीवन का वो सब कुछ थी. देखिए, और ये सच है दोस्तों. माँ माँ होती है, हम लोगों ने पोएम में देखा था कि माँ से बढ़कर कोई टीचर दुनिया में हो ही नहीं सकता. याद रखना, टीचर जो स्कूल में पढ़ाते वो माँ से बढ़कर नहीं होते. इसलिए दुनिया में सबसे पहला अगर गुरु कोई है तो मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. आचार्य यानी टीचर, बाद में भगवान का नंबर लगता है. तो अपने जीवन का सारा क्रेडिट, श्रेय का क्रेडिट वो अपनी माँ को देते. यहाँ तक हम लोग देखा था हम लोगों ने. उसके आगे मैं थोड़ा चला जाता हूँ.
यहाँ से हम लोग फिर से स्टार्ट कर लेते हैं। आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल। डॉक्टर रघुनाथ माशेलकर ये जिस गांव में रहते थे वो दक्षिण साउथ गोवा में माशेल करके गांव है। उनका सरनेम भी माशेलकर है। उनका बचपन वहीं पे गया। उनके जो मामा थे, माझे मामा ही याच गावातले, तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा म्हणजे शांतपणा अनुभवल्याच्या फुसटशा आणि स्लाइटली लक्षात घ्या आठवणी अजूनही माझ्या मनात अधून मधून वाऱ्याच्या लहरीसारख्या यात असतात। सवाल ही नहीं दोस्तों, गांव तो शायद ही कोई ऐसा बंदा होगा जिसे प्यारा न होगा या कोई गांव नहीं गया होगा। गांव सबको प्यारा है। रघुनाथ माशेलकर दक्षिण गोवा के माशेल गांव में रहते थे। गोवा राज्य में जो है वह फोंडा तालुका करके है डिस्ट्रिक्ट, लक्षात घ्या। त्याच्यामध्ये फोंडा या गावा डिस्ट्रिक्ट तालुक्यामध्ये हे गाव आहे। लेखकाचे बालपण तिथेच गेले, इसलिए बचपन की कुछ यादें उनके साथ जुड़ी हुई है। वो कहते हैं वो पीपल का पेड़, उसके बगल में बना हुआ वो पत्थर का बनाया हुआ कठड़ा जिसे हम लोग बोलते हैं, वहां पे वो सारी यादें उन्हें आज भी याद आती है। वहां एक मैदान था, उस मैदान पे वो खेला करते थे। या सगळ्या गोष्टी त्यांना आठवतात। लेखकाच्या जे रघुनाथ माशेलकर आहे त्यांच्या मामाचं गाव देखील माशेल होतं आणि आईचं म्हणजे आईचं माहेर आणि सासर मैका और ससुराल दोनों वही गांव में थे। नजदीकी थी तो रिलेशन था, तो त्याच गावातले होते। पण लेकिन लेखक के साथ एक बुरी घटना हुई थी। माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाह यानी उपजीविका करना, पेट भरने के लिए माशेले गांव छोड़ना पड़ा। और लेखक की माँ ये दोनों बंबई शहर पहुंचे। म्हणून लेखक सांगतो बघा, माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेले हे गाव सोडावे लागले। मी आणि माझी आई मुंबई तो पहुंचलो। वो बंबई शहर में आए और सबसे पहले बंबई शहर में आए गिरगांव। गिरगांव में खेतवाड़ी करके एक इलाका है, आपने सुना होगा। खेतवाड़ी का गणपति मैंने लास्ट लेक्चर में कहा था कि बहुत फेमस है। वहां पे देशमुख गली थी और वहां पे मालती निवास करके एक जगह थी, एक बिल्डिंग टाइप में थी। वहां पे फर्स्ट फ्लोर पे ये छोटे से एक रूम में, एक छोटे से जगह में ये दोनों माँ बेटे रहने लगे। आर्थिक परिस्थिति पूर्णपणे खालावलेली यानी घर की जो फाइनेंशियल कंडीशन वो बहुत बुरी हो चुकी थी दोस्तों। 2 वक्त की रोटी, 1 वक्त की रोटी भी नहीं मिल पाती थी, स्कूल तो दूर की बात थी, लक्षात घ्या। दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी आई, अल्पशिक्षित आणि कम पडी लिखी आणि शिक्षणासाठी आसुसलेला, पण कोणतीच फी भरणं शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी, त्यावेळेचं वातावरण हे असंच होतं दोस्तों। यहाँ से हम लोग थोड़ा डिटेल्स में पढ़ना शुरू कर देंगे। दारिद्र्य यानी गरीबी। 6 साल की उम्र में पिताजी चल बसे। माँ बेटों को लेकर मुंबई जैसे एक बड़े शहर में आ गई जहाँ कोई जान पहचान वाला नहीं था। माँ के मन में बहुत जिद थी कि बेटे को पढ़ाना है, लेकिन यहाँ पढ़ाई छोड़ो, 2 वक्त की रोटी के लाने थे, ओके लाले पडे हुए थे, तो कैसे करे। आई जास्त शिकलेली नव्हती, लेखकाला शिकायचं होतं पण शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते। तो उस उम्र में लेखक के मन में एक प्रश्न हमेशा आया करता था कि मैं शायद कसा जाऊं। और यही प्रश्न चिन्ह हमें, देखो हम लोग स्कूल में नहीं जा रहे, हमें बड़ा अच्छा लग रहा है अगर नहीं चालू हो जाए। मैंने 1-2 व्हाट्सएप पे मेरे कुछ मैसेज भी देखे, एसएमएस देखे, असल में वो सही नहीं थे कि ये जो कोरोना आया है उसमें से एक कोरोना हम लोग पकड़ के रख देते ताकि अगले साल जब फाइनल एग्जाम आए तो फिर से कोरोना हम लोग फैला दे दुनिया में। दोस्तों ये है अपनी सोच। लेकिन यहाँ पे लेखक को बड़ा बनना था, बड़े बनने के लिए मुझे पढ़ना पड़ेगा, ये लेखक को पता था, लेखकाला माहित होतं। त्यामुळे लेखक सांगतो, दिवसभर माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असायचा, शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा घूमनेवाला मी। त्यावेळेचं हे वातावरण असं होतं। वातावरण यानी दोस्तों उस समय लेखक का जो जीवन था वो इसी प्रश्न की तरफ घूम रहा था चारों दिशा। कुछ डिफिकल्ट वर्ड आपके सामने है। दारिद्र्य म्हणजे गरीबी, संघर्ष, झुंज, अल्पशिक्षित, कमी शिकलेली आणि आसूसने यानी मन में तीव्र इच्छा होना। लक्षात घ्या, मैंने कहा ना दोस्तों, अगर आपके मन में कोई जिद है, आपके मन में कोई लगन है तो रास्ता अपने आप बन ही जाता है।
मुश्किलें आती है लेकिन उन मुश्किलों से भी रास्ता निकल ही आता है. लेखकाच्या आईनं धीर सोडला नाही, कारण तिला आपल्या मुलाला शिकवायचंच होतं. ती खचली नाही यानी उसने हिम्मत नहीं हारी. वेगवेगळी कष्टाची कामे ती करत होते. कोणचे वो आगे चल के देखेंगे. लक्षात घ्या, आज हा माणूस माशेलकर जगातले जे मोठे मोठे साइंटिस्ट आहेत उनके पंक्ति में जाकर बैठने वाला ये इंसान, लेकिन उसके उनकी माँ ने उन्हें बड़ा बनाने के लिए कितने कष्ट झेले इसका इसका वर्णन यहाँ पे किया है. लेखक संतो, मुझे पढ़ना था, माँ के पास पैसे नहीं थे, फीस भरने की भी हमारी उस समय उतनी हैसियत नहीं थी, लेकिन एक घटना हुई कि मेरे मामा जो थे वो गांव से बंबई शहर आए. उनकी थोडी बहुत वहां पे पहचान थी. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामा ही मदतीला आले. बघू, मैंने कहा ना दोस्तों, अगर लगन है, जिद है, करने की चाह है तो मिलेगा दोस्तों, जरूर मिलेगा. आलेले माझे मामा ही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत यानी प्रायमरी स्कूल जो होता है, लक्षात घ्या, प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महानगरपालिकेची होती. महानगरपालिका ने बीएमसी स्कूल जिसे हम लोग कहते हैं. आज भी आपको पता है कि हम लोग बीएमसी स्कूल में नहीं पढ़ना चाहते. क्यों? वहाँ अच्छी फैसिलिटीज नहीं है, वहाँ अच्छा एजुकेशन नहीं है, ये है वो है, ऐसे ढेर सारे रीजन हम लोग देते हैं. लेकिन ऐसे ही स्कूलों में वो पढ़ लिख कर बड़े बने हैं दोस्तों. ते सांगतात की मी जेव्हा त्या शाळेमध्ये होतो, शाळेची कंडिशन फार वाईट होती. ते देत आहेत. इथे काही वाक्प्रचार आलेला आहे बघा. धीर न सोडणे म्हणजे हिम्मत न हारणे. माझ्याप्रमाणे शाळेची ही परिस्थिती बेताचीच होती. बेताची यानी जेमतेम. जैसे मैं गरीब था, मेरा स्कूल भी वैसे ही गरीब था. सोचो ना, आज बीएमसी स्कूल जो है उनकी ये कंडीशन है, तो उस जमाने में क्या होगी दोस्तों. आज अपने पास ढेर सारी फैसिलिटीज है, हम लोग अच्छे स्कूलों में है. अपने दिमाग में बैठ गया है दोस्तों, अगर मैं अच्छे स्कूल में पढ़ लिखा तो मैं बड़ा बनूंगा. ऐसा नहीं होता. अगर आपके मन में सच्ची पढ़ने की लगन है, आप सच्चे मन से लगन से पढ़ते हो, ईमानदारी से पढ़ाई करते हो, तो आप कहीं पे भी पढ़ सकते हो, बड़े बन सकते हो. यहाँ पे वो बताना चाहते हैं ते आपल्याला सांगतायत. माझ्याप्रमाणे शाळेची ही परिस्थिती बेताचीच होती. पण देखो, मैंने कहा ना दोस्तों, अगर बड़ा बनना है तो भगवान आपके लिए कोई, मैंने कहा ना, वो देवदूत भेज देता है. यहाँ पे देवदूत थे, टीचर थे, याद रखना. एंजल्स भेज देता है आपके लिए जीवन में. पण इथले शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. अनवाणीच यानी बिना चप्पल पहने. एक वाक्प्रचार आलेला आहे, कठ्ठी परिस्थिती बेताचीच होती म्हणजे आर्थिक परिस्थिती खराब असणे. अनवाणी, पायात वाहना, वाहना म्हणजे चप्पला, व काही न घालता. बघा, इतना बड़ा साइंटिस्ट इंसान जो आज की दुनिया में बहुत बड़े ऊंचे मुकाम पर पहुंच गया, जब वो प्राइमरी स्कूल में स्कूल जाया करते थे तो मैंने कहा ना, 2 वक्त की रोटी नहीं थी, स्कूल भरने के लिए पैसे नहीं थे, मामा ने एडमिशन दिलवा दिया, किताबें खरीदने के लिए पैसे नहीं थे, यहाँ तक कि चप्पल पहन के वो स्कूल नहीं जा सकते थे क्योंकि चप्पलें भी नहीं थी. लेकिन वो कहते हैं इन सभी में, चलो ये सब मेरी परिस्थिती थी, ही सगळी माझी परिस्थिती होती, माझी गरिबी होती, पण एक गोष्ट माझ्या जीवनात फार चांगली होती. ती म्हणजेच ज्या शाळेमध्ये मी शिकत होतो त्या शाळेतील शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते. आता मनानं खूप श्रीमंत होते यानी उन्होंने उसे चप्पल ला के दी, टेक्स्ट, ये ऐसे नहीं था दोस्तों, वो उस हिसाब से नहीं बता. उन्होंने हमें अच्छा एज्युकेशन दिया. ते आम्हाला मनापासून शिकवायचे, आमच्यावरती मनापासून चांगले संस्कार करायचे, जिसके कारण हम लोग जीवन में इतने बड़े बन सके. तो जो श्रीमंत हा शब्द आहे ना, हा श्रीमंत शब्द उस एंगल से लिया गया है. लक्षात घ्या. लेखक सांगतो, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूल मध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, त्यावेळी तर आणखीन एक मोठे संकट समोर आलं. त्यावेळेची हायस्कूलची फी होती 21 रुपये. लक्षात घ्या, फीस किती थी? 21 रुपये. पण आमच्या जवळ एवढे पैसे कुठून येणार?
प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. बघा, पढ़ने की जिद थी. देखो भगवान भी बड़े आसानी से बड़ा नहीं बनाता दोस्तों, याद रखना. देव देखील कोणाला सहजासहजी इतका मोठा बनवत नाही. तुम्हाला व भगवान अडचणी देतो आणि आपल्याला त्यातून मार्ग काढायचा असतो. मामामुळे शाळेत ऍडमिशन मिळालं, मामामुळे शाळा सुरू झाली. लक्षात घ्या, प्राथमिक शाळा संपली, पण जेव्हा हायस्कूल मध्ये आलं, माध्यमिक शाळेमध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण घ्यायचं होतं, त्यावेळेला एक मोठं संकट उभं राहिलं. कारण त्यावेळेला फी होती 21 रुपये. हायस्कूलची फी किती होती? 21 रुपया. लक्षात घ्या. ओके. आता जिथे 2 वेळचं जेवण मिळत नव्हतं, जिथे 2 रुपये नव्हते, पायात घालायला चपला नव्हत्या, त्यावेळेला 21 रुपये कुठून येणार? त्यामुळे प्रवेश फी, लक्षात घ्या, ओके, एंट्री फी भरणं शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असं लेखकाला वाटू लागलं. कारण आईकडे 21 रुपये मागायचे म्हणजे ती फार मोठी गोष्ट होती. लक्षात घ्या, माँ के पास 21 रुपया मांगना ये बहुत बड़ी बात हुआ करती थी. 2 वक्त की रोटी बड़ी मुश्किल से मिल जाती थी. उस वक्त इतना पैसा भरकर स्कूल में आगे पढ़ने के लिए जाना, लेखक सांगतो, ही माझ्यासाठी फारच मोठी गोष्ट होती. लक्षात घ्या. त्यामुळे लेखक सांगतो की आता माझ्यासमोर एक प्रश्न उपस्थित राहिला. पहिला प्रश्न होता, मला शाळेत जायला मिळेल की नाही. आता प्रश्न होता, मी शाळेत तर गेलो, पण आता पुढचं शिक्षण मला घेता येणार की नाही, असे अनेक प्रश्न समोर होते. पण लेखक सांगतो, माझ्या आईने धीर सोडला नाही. धीर न सोडणे म्हणजे हिम्मत न हारणं. आजूबाजूच्या बिराड याने फॅमिली, बिराडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. बघा, लेखकाची आई डॉक्टर रघुनाथ माशेलकर, इनकी माँ पढ़ी लिखी नहीं थी दोस्तों, पण मला माझ्या मुलाला शिकवायचंय, मला माझ्या मुलाला मोठं बनवायचंय, साहेब बनवायचंय, हे कुठेतरी तिच्या डोक्यात होतं. त्यामुळे जेव्हा आईला माहिती पडलं की आता माझ्या मुलाला जर हायर एज्युकेशन घ्यायचं असेल, पुढे हायस्कूलला जायचं असेल, तर त्याला 21 रुपये फी भरणं गरजेचं आहे. मग तिने काय केलं, बिल्डिंग मध्ये जी काही काही फॅमिलीज होती त्यांच्या घरी जाऊन मग भांडी घासायची, कपडे धुणे, या दोपहर के जो उनके कुछ चावल या गेहूं होते थे वो साफ करके देना, वो आटा चक्की पर जाकर आटा पीस कर लाना, ये सारी कामें वो करने लगी. उसके बदले में उन्हें माँ को पैसे मिलने लगे और माँ आहिस्ता आहिस्ता लोगों के ये काम कर कर पैसे जमा करने लगी. बघा, आईने हे नाही सांगितलं की बाबा मला नाही जमत आहे, तू शाळा सोडून दे, तू माझ्या बरोबर काम कर आणि पैसे चालव, आपण जगूया. नाही, आईने सांगितलं, भले मुझे कितना भी काम करना पड़े, मैं तुझे पढ़ाऊंगी, मुझे तुझे पढ़ाना है. लेखक के दिमाग में एक बात फिट बैठ गई थी दोस्तों. म्हणून सांगितलं ना, ऊर्जा शक्तीचा जागर आहे, ऊर्जा शक्तीचा जागर. आपका कॉन्फिडेंस वो लेवल का होना चाहिए दोस्तों, वो सेलिब्रेशन होना चाहिए अंदर ही अंदर, वो जिद होनी चाहिए. मुझे आज भी वो डायलॉग याद है, मैंने शायद कहा था 16वें साल में जब सचिन तेंदुलकर जी पहला मैच खेल रहे थे और उन्हें जब गेंद बैठी उनके, जब नाक से वो खून बहने लगा और सब लोग कहने लगे तू छोड़ पैवेलियन लौट चल, तब सचिन तेंदुलकर जी का एक सेंटेंस था, नहीं मैं खेलूंगा. और उस बंदे ने 22 साल क्रिकेट की दुनिया पे राज किया दोस्तों. मैंने कहा ना, क्रिकेट का भगवान बन गया वो इंसान. सोचो, जिद, याला म्हणतात ऊर्जा शक्तीचा जागर. आपके अंदर जो चीज है, जो हौसला है, जो उम्मीद है, जो आशा है, जो आत्मविश्वास है, त्या आत्मविश्वासाला एवढं मोठं करायचं, त्याचं सेलिब्रेशन करायचं. म्हणून लेखक सांगतो, ऊर्जा शक्तीचा जागर. आजूबाजूच्या बिराडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली, माऊली म्हणजे खरं आई, पण इथे एक स्त्री आहे जी मदतीला धावली. लेखक की माँ की एक पहचान की एक लेडी थी. उन्हें पता चला कि लेखक की माँ थोड़ी परेशानी में है. ओके. और वो परेशानी ये है कि उन्हें अपने बेटे को पढ़ाना है और उसके स्कूल में 21 रुपया फी भरनी है, 21 रुपये फी भरायची आहे. आणि त्या माऊलीने मग ती मदत केली लेखकाच्या आईला की बाबा हे घे पैसे आणि तू तुझ्या मुलाची फी भर. पण पैसा तो मिला दोस्तों, लेकिन एक
प्रॉब्लम हो गया वहां पे. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळेच्या नामांकित याने फेमस शाळांमधले प्रवेश बंद झाले होते, क्योंकि हर पेरेंट्स की एक इच्छा होती की माझ्या मुलानं चांगल्या शाळेत शिकावं. लक्षात घ्या. पण इथे एक प्रॉब्लेम झाला. प्रवेश फीचे पैसे मिळाले, पण ज्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं त्या शाळेतलं ऍडमिशन हे फुल झालेलं होतं. मग आता करायचं काय? पैसा मिळून देखील फायदा नव्हता. मग लेखकाच्या आईने, लक्षात घ्या, नामांकित म्हणजे फेमस, अखेर लेखक मग काय सांगतो बघा, मला ऍडमिशन कुठे मिळालं. अखेर आपण सुरुवातीलाच पाहिलं, गिरगावातील जी शाळा होती त्या शाळेचं नाव होतं युनियन हायस्कूल. त्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला आणि माध्यमिक सेकंडरी शिक्षणाचा टप्पा माझा सुरू झाला. प्रायमरी स्कूल, जे प्रायमरी एज्युकेशन जे होतं ते खेतवाडीतील एखाद महानगरपालिकेच्या बीएमसी स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर सेकंडरी स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं, एका चांगल्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं होतं, पण त्या शाळेची प्रवेश फी होती 21 रुपये. ती प्रवेश फी नव्हती, त्यामुळे ऍडमिशन घेता आलं नाही. जेव्हा पैसे जमले, एका बाईने त्यांना मदत केली आणि जेव्हा ऍडमिशन घ्यायला गेले तेव्हा त्या शाळेतील ऍडमिशन फुल झालेलं होतं. मग आता करायचं काय? तर गिरगावामध्ये एक स्कूल होतं ज्या शाळेचं नाव होतं युनियन हायस्कूल. त्या शाळेमध्ये लेखक सांगतो मला प्रवेश मिळाला आणि माझं माध्यमिक शिक्षण, सेकंडरी हायस्कूलचं एज्युकेशन सुरू झालं. अनेक अडचणीतून. बघा, आता एकतर लहानशी रूम होती, फार मोठं काही 2 BHK, 1 BHK, 3 BHK, 4 BHK नव्हता, टेरेस नव्हता, सॉरी, गॅलरी नव्हती. त्यामुळे लेखक सांगतो अनेक अडचणीमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतो. लक्षात घ्या. पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची, अभ्यासाला पूरक वातावरण नव्हतं. लेखक काय सांगतोय बघा, मला अभ्यास खूप करायचा होता, खूप करायचा होता. सांगितलं ना, आज आपल्या घरी स्टडी रूम आहे, स्टडी टेबल है, स्टडी लैंप है, अपना डेस्क में ये ढेर सारी किताबें है, 100-200 रुपए का फोन है, अच्छा कैमलिन का कंपास बॉक्स है, अपनी बैग, अपनी वाटर बॉटल, अपना टिफिन बॉक्स, सब डिमांड से आता है, हाई क्वालिटी का, बेस्ट क्वालिटी का. सिर्फ पढ़ाई नहीं करते हम. लेखक सांगतो मला अभ्यास करायचा होता, लेकिन अब पढ़ाई करने के लिए एक पूरक म्हणजे योग्य जे वातावरण हवं होतं ते वातावरण माझ्याकडे नव्हतं. ते वातावरण मेरे पास नहीं था. लक्षात घ्या, ते माझ्याकडे नव्हतं. ज्या खोलीमध्ये मी राहत होतो बघा, एक छोटीशी खोली होती, त्यामध्ये सगळं कपाट, सांगितलं ना, झोपायची तीच रूम, जेवणाची तीच रूम, वॉशरूम, बाथरूम, जे काही ते त्याच रूम मध्ये होत. त्यामुळे तेवढ्याशा जागेमध्ये काही अभ्यास होत नव्हता. पण लेखक सांगतो म्हणून मी काही एक्सक्यूज देत नव्हतो, मैं कोई एक्सक्यूज नहीं दे रहा था. मैं उसी जगह पर मन लगाकर जितना समय मिले, जितना हो सके, मैं वहीं पे पढ़ाई करता था. ठीक आहे, माझ्याकडे जागा कमी होती, अभ्यासासाठी जसं वातावरण हवं होतं. अभी देखो, आप सब लोग बैठे होंगे, आपके रूम का एसी चलता हो, नहीं सर अभी तो ठंड है, फॅन चलता होगा. लेखक सांगतो अशा कोणत्याही फॅसिलिटीज माझ्याकडे नव्हत्या. ये कोई भी फॅसिलिटीज मेरे पास नहीं थी. लेखक सांगतो, लक्षात घ्या. त्यामुळे अभ्यासाला पूरक योग्य वातावरण नव्हतं. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने म्हणजे हिमतीने अभ्यास करत राहिलो. ओके, एक मिनिट स्टुडंट. अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. मी सांगितलं ना दोस्तो, जिद होनी चाहिए दोस्तो. लक्षात घ्या, फार मोठी हिम्मत तुमच्यामध्ये असली पाहिजे, तरच तुम्ही. मैंने एक बीच में पढ़ा था, एक इंसान, अंधा इंसान था बेचारा, जॉब के लिए गया था. तो उसे जिस कंपनी में वो बंदा एप्लीकेशन लेकर गया जॉब के लिए, उसके पास सब क्वालिफिकेशन थी, लेकिन कंपनी ने केवल ये बोलकर उसे ठुकरा दिया कि आप अंधे हो, आप देख नहीं सकते. दोस्तों, उसी बंदे ने आज की तारीख में, वो एक कंपनी का सीईओ है और जिसका 50 करोड़ का कंपनी वो चलाता है. दोस्तों, याद रखना, आपके पास हिम्मत होनी चाहिए, आपके पास हौसला होना चाहिए. नहीं, मैं कर सकता हूँ,
लक्षात गया, नहीं सर स्टार्स होने चाहिए, स्टार्स घूमते रहते अगल बगल में दोस्त, आपको उन स्टार्स को पकड़ना आना चाहिए दोस्तों, याद रखना। 90s का सपना देखा है तो 90s की पढ़ाई भी होनी चाहिए, जितना सपना बड़ा उतनी मेहनत भी बड़ी होनी चाहिए दोस्तों। आज अंबानी भारत का सबसे अमीर आदमी है, लेकिन आज भी अंबानी भाई साहब 24 में से 17-18 घंटे वो बंदा काम करता ही चाहिए। तो आप उनकी लाइफ स्टाइल ऑटोबायोग्राफी पढ़ लेना दोस्तों, आपको पता चलेगा। मैंने कहा ना, शायद मैंने एक उदाहरण आपको देता हूँ। सचिन तेंदुलकर साउथ अफ्रीका गए थे, ओके, रात के 4 बजे थे, देखो जब वो, एक तो मैंने कहा ना क्रिकेट के भगवान है वो, 10,000 से ज्यादा रन उनके नामों पे है, 100 पेक्षा जास्त सेंचुरी आहेत, क्रिकेट का बादशाह, शतकों का शहनशाह, रनों का शहनशाह। और ये बंदा सुबह उठकर 4 बजे उठकर नेट प्रैक्टिस कर रहा था घर के अंदर, मतलब वो रूम में। शायद गांगुली या कोई तो क्रिकेटर थे बगल में, उन्होंने आवाज सुना तेंदुलकर के घर से टॉक टॉक का, तो उन्होंने नॉक किया और देखा ये भाई साहब सुबह 4 बजे बंदा दीवार को एक रस्सी को एक गेंद लटका कर प्रैक्टिस कर रहा था। ये बंदा सोचो, जो उस समय भगवान था क्रिकेट का। देखो क्या लगन थी बड़ा बनने की, कुछ कर गुजरने की, कुछ बड़ा करने की, अपने पैशन के प्रति कितना डेडिकेशन था उनके मन में। दोस्तों ये जब होता है ना, तभी सब ये पॉसिबल हो जाता है। हमें सबको पढ़ना है, सबको पढ़ना है, सबको 90s में आना है। माँ ने तो बोल दिया, पापा ने बोल, तू 90s लाएगा ना, तू जो मांगे वो। हम लोगों ने डिसाइड भी किया है कि क्या मांगना है, सिर्फ ये नहीं डिसाइड किया है कि पढ़ाई कितना घंटे करना है दोस्तों। लेखक तेच सांगतो की मेरे पास कुछ नहीं थी, लेकिन मैंने डिसाइड किया था की मुझे पढ़ना है। मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं। या युनियन हायस्कूल मधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला। शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली। दोस्तों यहाँ पे मैं आपको ये बताना चाहता हूँ, थोड़ा आउट ऑफ द ट्रैक जाके, 10वीं का साल इंपॉर्टेंट क्यों है। आप जो 90s लाओगे ना दोस्तों, 90s, ये 90s परसेंटेज क्यों लाना पता, ये जिंदगी भर आपको आपकी एबिलिटी बताने वाला है। आज अगर आप 95, 96, 98 लाओगे और लाइफ में कभी भी हार जाओगे, और जब इसे देखोगे ना तो आपको ये फिर से उम्मीद जाग जाएगी कि नहीं, मेरे अंदर वो कैपेसिटी है, मैंने कर दिखाया था। और उस वक्त, उस जिंदगी के उस पल वक्त आप फिर से उठ सकते हो। अगर आप 50-60 ही लाओगे ये साल, फिर जिंदगी में उठ नहीं पाओगे दोस्तों। ये 90% आपको जिंदगी भर की एनर्जी देगा, बूस्ट बूस्ट करेगा आपको। ये आपका कॉम्प्लान है, बूस्ट इज द सीक्रेट ऑफ माय एनर्जी, ये है आपका, इसलिए लाना है। लेखक सांगतोय बघा, मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलो। देखो हर एग्जाम में मुझे सक्सेस मिलते गया। आणि सगळ्यात महत्वाचं ते सांगतात बघा, ज्या या युनियन हायस्कूल मधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती, वृत्ती यानी नेचर, सेवाभावी, सेवाभाव याने मदत करने का नेचर। म्हणजे हा विद्यार्थी गरीब आहे, याच्याकडे शिकायला पैसे नाहीयेत, पण हा चांगला अभ्यास करतो, तर मला त्याला चांगलं शिकवलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे। विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे, झोकून देने यानी उस डेडिकेशन से, उस पैशन से वो टीचर्स पढ़ाते थे उस वक्त, याद रखना दोस्तों। आणि निरपेक्ष, निरपेक्ष यानी कोई भी अपेक्षा नसलेले, निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन, लक्षात घ्या। हा मुलगा अभ्यास करतो, याला मी चांगलं शिकवलं पाहिजे, त्याला चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे, ही माझी नैतिक जवाबदारी है, ये मेरी नैतिक जिम्मेदारी है, क्योंकि मैं टीचर हूँ और विद्यार्थियों को बनाना मेरी जिम्मेदारी है, मेरा कर्तव्य है, मेरे प्रिंसिपल। ये इन विचारों के टीचर्स उस वक्त हुआ करते थे। त्यामुळे मी ते सांगतात की मी मोठा झालो, यामध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा है, कारण उनकी बच्चों को मदद करने की भावना
पढ़ाते वक्त उस पैशन से पढ़ाते थे। कभी भी मार्गदर्शन की जरूरत हो उनके पास गए तो सही मार्गदर्शन भी करते थे। त्यामुळे ते सांगतात की केवळ माझ्या शालेय अभ्यासाचाच पाया भक्कम नाही, मतलब मेरी केवळ अकॅडमिकल प्रोग्रेस नाही हुई, ओव्हरऑल डेव्हलपमेंट मेरी हो गई। आणि हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र। सांगितलं ना, एकाग्रता कशी वाढवायची याचं बेस्ट उदाहरण होतं एकाग्रता। मी सांगितलं ना, कधी तुम्हाला जर तेंडुलकर, सचिन तेंडुलकर साहेबांबद्दल जर वाचायला मिळालं तर नक्की वाचा या माणसाबद्दल। कारण सांगितलं ना, रघुनाथ माशेलकर, तेंडुलकर, अमिताभ बच्चन जी, धीरूभाई अंबानी, बिल गेट्स, ये दुनिया के अजूबे हैं दोस्तों। ऐसे इंसान फिर से जन्म नहीं लेंगे। अगर आपको बड़ा बनना है ना, तो सबसे पहले आपको इनको पढ़ना पड़ेगा, स्टीव जॉब को पढ़ना पड़ेगा। लक्षात घ्या। सांगितलं ना, ज्या शिवाजी पार्कवर तेंडुलकर सराव करायचे, त्यांचे जे टीचर होते रमाकांत आचरेकर, ते जे स्टम्प्स होते, क्रिकेटचे स्टम्प्स असतात त्याच्यावरती कॉइन ठेवायचे 1 रुपयात, आणि तेंडुलकरला सांगायचे की हा कॉइन जर तू बॉलिंग करून उडवलास तर मी तुला 1 वडापाव देईन। तेंडुलकर दिनभर व प्रॅक्टिस किया करतात। लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली हे शिक्षकांनी सांगितलं। तुला किती मेहनत घ्यायची, तुला किती मोठं व्हायचं, त्या हिशोबाने तुझी मेहनत असली पाहिजे। दोस्तों, अगर आपको 70% कमाना है तो 4, अगर 90s में आना है तो 10-12 घंटे पढ़ाई। दुनिया में कोई भी आपको बोला अरे कुछ नहीं रे, 2-4 घंटे में टेक्निक होती है, यू पास, दोस्तों नहीं होता। सक्सेस का शॉर्टकट नहीं होता, याद रखना। त्यामुळे ते सांगतात की माझ्या शिक्षकांनी मला चांगला रस्ता दाखवला आयुष्यात मोठा होण्याचा। माझ्या शिक्षकांमुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासक्रमाचा पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला। पाया पक्का होणे याने बेसिक नॉलेज मजबूत होणं। आणि शिक्षणाबद्दल मला एक आंतरिक ओढ वाटू लागली। मनापासून माझ्या मनामध्ये अभ्यास करण्याविषयी इच्छा जागृत झाली। सांगितलं, अपने मम्मी पापा चिल्लाते, अरे अभी तू बड़ा बन गया, हम लोग क्या बार बार तेरे पीछे लगेंगे, अभी तुझे खुद का खुद समझना चाहिए, तू खुद बैठ, हम लोग बोलेंगे तो ही बैठेगा। दोस्तों, वो सही कहते हैं, लक्षात घ्या, ते बरोबर सांगतात। कारण आता तुम्ही मोठे झालेले आहात, तुमच्या मनामध्ये मोठं होण्याची ती वृत्ती व नेचर पैदा होना चाहिए। जसं लेखकाच्या मनामध्ये निर्माण झाली। लेखक सांगतो, माझ्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या मनामध्ये अभ्यासाची एक इच्छा निर्माण झाली आणि माझा अभ्यासाचा पाया मजबूत झाला। अशा प्रकारे ते शिक्षकाला आणि आईना, त्याच्या आईला क्रेडिट देत आहेत। पुढचा पॅराग्राफ आहे, आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा, युनिट टेस्ट ज्याला म्हणतो, आता आपण त्याला क्लास टेस्ट असं म्हणतो, हर सॅटरडे चाचणी परीक्षा घेण्यात येत असे। आमचं हायस्कूल ही गरीब होतं, त्यामुळे उत्तर पत्रिका घरून न्यावी लागायची। आजकल आंसर पेपर तो स्कूल ही प्रोवाइड करती है, पहले जमाने में ऐसा नहीं था दोस्तों, आंसर पेपर घर से लेकर जाना पड़ता था। और हर सैटरडे टेस्ट हुआ करती थी, क्लास टेस्ट। आजकल तो अपने स्कूलों में आजकल सरप्राइज टेस्ट होता है, टीचर नहीं आती तो स्कूल सरप्राइज टेस्ट लेता है, और हम लोग भी टीचरों को फिर सरप्राइज मार्क्स देते हैं। दोस्तों, असल में ये गलत है, क्योंकि जो पढ़ाया हुआ पोर्शन है अगर उसकी टेस्ट कभी भी ली जाए तो हमें अच्छे मार्क्स मिलने चाहिए। एक बार स्वामी विवेकानंद थे, विवेकानंद नदी किनारे बैठे थे, स्कूल में जाया करते थे, और दूसरे दिन उनकी एग्जाम शुरू होने वाली थी, और एक दिन पहले वो तालाब पे बैठे, ऐसे ही तालाब किनारे यहाँ वहाँ देख रहे थे, तो उनका एक दोस्त था, दौड़ते दौड़ते उनके पास आया और विवेकानंद जी जो थे उनसे कहा, अरे पागल है तू, कल अपनी एग्जाम है, कल परीक्षा है और तू आज आराम कर रहा है। तो उन्होंने कहा अपने दोस्त से कि कल जो मेरी टेस्ट है या कल जो मुझे प्रश्न पूछे जाने वाले हैं वो मुझे आज क्या पढ़ाया उसके ऊपर नहीं है, जो पहले पढ़ाया उसके ऊपर है, और जो मुझे सब कुछ आता है। दोस्तों, सोचो कितनी बड़ी सोच है। अपना तो ऐसे होता है, बहुत जनों को कल टेस्ट है यही पता नहीं रहता, होमवर्क दिया कब दिया, कभी दिया नहीं सर, ये सब एक्सक्यूज देते रहते, इसलिए फिर बड़े नहीं बन पाओगे। दोस्तों, म्हणून लेखक काय सांगतो बघा, आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे। आमचं हायस्कूल ही गरीब होतं, त्यामुळे उत्तर पत्रिका घरून न्यावी लागायची। त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची।
आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभं करताना आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. डोळ्यात पाणी उभं राहणं म्हणजे डोळ्यात अश्रू येणं. बघा घरची परिस्थिती किती गरीब होती. स्कूल में हर सैटरडे यूनिट टेस्ट क्लास टेस्ट हुआ करती थी, आंसर पेपर घर से लेकर जाना पड़ता था, जो दुकान में मिलता था केवल 3 पैसे में। आपके मम्मी पापा को शायद पता हो गया, दादा दादी को पता होगा 3 पैसे। ओके, दादा दादी ने तो यूज भी किए रहेंगे। वो 3 पैसे एक हफ्ते में 3 पैसे भी मैं खर्च कर सकूं, इतनी गरीबी नहीं थी, इतनी मतलब अमीरी नहीं थी उनके पास। त्यामुळे लेखकाच्या आईला फार रडू यायचं की मी माझ्या मुलाला तेवढी देखील मदत करू शकत नाही। त्यामुळे आईला फार वाईट वाटायचं, लक्षात घ्या। ओके, आईला फार वाईट वाटायचं, आईच्या डोळ्यात पाणी यायचं। विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबतोय कारण 6:40 झालेले आहेत। नेक्स्ट लेक्चर आहे तुमचं। तुम्हाला होमवर्क तोच आहे की हा धडा तुम्ही फक्त वाचा, जास्तीत जास्त वाचा, आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर हा धडा तुम्ही लिहून काढला, अगर आप राइट डाउन करोगे ये लेसन को पूरा तो भी चलेगा। थैंक यू, गॉड ब्लेस यू, टेक केयर, एंजॉय योर लाइफ, टेक केयर। थैंक यू सर। थैंक यू ध्रुव सर।